नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण वनरक्षक भरती व रेल्वे भरतीसाठी चालू घडामोडीवर आवश्यक प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. IPL 2025 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू कोण ठरला आहे? IPL 2025 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू निकोलस पुरन हे ठरले आहेत. लखनौ सुपर जायंट संघाकडून खेळताना पुरनने 11 सामन्यांमध्ये एकूण 34 षटकार ठोकले आहेत, ज्यामुळे तो या हंगामातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे पुरनने IPLच्या इतिहासातील सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमाच्या दिशेने वाटचाल केली आहे. सध्या हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 2012 मध्ये 59 षटकार ठोकले होते. जागतिक पर्यावरण दिन 2025चा आयोजक देश कोणता आहे? जागतिक पर्यावरण दिन 2025 आयोजक देश कोरिया प्रजासत्ताक देश आहे. जागतिक पर्यावरण दिन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP अंतर्गत दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता वाढवणे आणि कृतीसाठी प्रेरित करणे आहे. जागतिक पर्यावरण दिनचे आयोजन कोरिया प्रजासत्ताक रिपब्लिक ऑफ कोरिया या देशात करण्यात आले आहे. या वर्षीचा थीम आहे बीट प्लॅस्टिक पोल्युशन, प्लॅस्टिक प्रदूषणावर मात करा. त्याचा उद्देश जगभरातील प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यावर उपाय शोधणे आहे. स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ अस्टुरियस अवॉर्ड 2025 सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आला आहे. सेरेना विल्यम्स या 23 ग्रँड स्लॅम विजेती, 4 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती आणि 300हून अधिक आठवडे जागतिक क्रमवारीत क्रमांक 1 वर राहिल्या आहेत. त्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठीही मोठे योगदान दिले आहे. पुरस्कार समारंभ ऑक्टोबर 2025 मध्ये ओव्हिएदो, स्पेन येथे होणार आहे. या पुरस्कारात जॉन मिरो आणि शिल्पकृती डिप्लोमा सन्मान चिन्ह आणि 5,000 युरो रोख रक्कम दिली जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधला आहे? चिनाब या नदीवर बांधला आहे. हा पूल जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर बांधण्यात आला आहे. चिनाब रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आर्च पूल आहे, जो नदीच्या पातळीपासून 359 मीटर 1178 फूट उंचीवर आहे. हा पूल एफिल टॉवरपेक्षा 35 मीटरने उंच आहे. या पुलाचा उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंक USBRL प्रकल्पाचा आहे, ज्यामुळे काश्मीर खोऱ्याला भारताच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. कोणत्या देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आले आहे? इंग्लंड या देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचा उद्देश त्यांच्या पत्रकारिता, राजकारण आणि सामाजिक कार्यातील 5 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्याचा आहे. IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकले आहे? IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप साई सुदर्शन यांनी जिंकले आहे. IPL 2025 मध्ये ऑरेंज कॅप विजेता साई सुदर्शन गुजरात टायटन्स ठरला आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये एकूण 759 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत झाली. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्थानिकांना नोकरीमध्ये
85% आरक्षण मिळणार आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशात स्थानिकांना नोकरीमध्ये 85% आरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने लडाख या केंद्रशासित प्रदेशासाठी नवीन अधिवास आणि आरक्षण धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत स्थानिक रहिवाशांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 85% आरक्षण देण्यात येणार आहे. या निर्णयाचा उद्देश लडाखमधील स्थानिक नागरिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचे संरक्षण करणे आहे. उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर 100 हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 12वीच्या 100हून हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत कोचिंग शिकवणी दिली जाईल. यात भोजन, निवास आणि अभ्यासाचे साहित्य देखील मोफत दिले जाईल. 1 जून ते 15 जुलै 2025 या कालावधीत देहरादून येथे 45 दिवसांची निवासी कोचिंग दिली जाईल. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो? दरवर्षी खीर भवानी मेळा जम्मू आणि काश्मीर या राज्यात आयोजित करण्यात येतो. हा मेळा विशेषतः काश्मीरी पंडित समुदायांसाठी अत्यंत महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. तो गंदरबल जिल्ह्यातील तुलुमुल्ला गावात स्थित महाराज्य देवी खीर भवानी मंदिरात साजरा केला जातो. या मंदिरातील पवित्र कुंडांचे पाणी वेळोवेळी रंग बदलते, ज्याला शुभ अशुभ घटनांचे संकेत मानले जाते. IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. ही परिषद 1 ते 3 जून 2025 दरम्यान भारत मंडप कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली आणि तिचे आयोजन भारतातील सर्वात मोठ्या विमानसेवा कंपनी इंडिगोने केली होती. या परिषदेत जगभरातील सुमारे 1700 प्रतिनिधी सहभागी घेतला. ही परिषद भारतात 42 वर्षानंतर आयोजित करण्यात आली. यापूर्वी ती 1983 मध्ये भारतात झाली होती. ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते? ऑपरेशन स्पायडर वेब युक्रेन या देशाने सुरू केले होते. ऑपरेशन स्पायडर वेब हे युक्रेन 1 जून 2025 रोजी रशियाच्या लांब पल्ल्याच्या हवाई दलावर केलेले एक धाडसी आणि गुप्त ड्रोन हल्ला आहे. या ऑपरेशनमध्ये युक्रेनच्या सुरक्षा सेवेने SBU-117 ड्रोन वापरून रशियाच्या 5 प्रमुख हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामुळे 40हून अधिक लष्करी विमानांचे नुकसान झाले. या हल्ल्यात रशियाच्या Tu-95 आणि Tu-20M3 सारख्या अण्वस्त्र क्षमतेच्या बॉम्बर्सचा समावेश होता. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.